दिनांक 8 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 7 विज्ञान योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 151 पासून पुढे. अव्यक्तम व्यक्तिमापन्य मन्यन्ते बापमध्यय परम भावमजानंतो ममाव्यमनुत्तमम्. परी तैसे न करती प्राणिये वाया आपुल्या हेती वाणिये. जे पोहता ते पाणिये तळ हाती चैने. नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे. आणि मनी तरी आठविजे थिल्लोदकाते. हे से कासया करावे जे अमृती ही रिगोनी मरावे. ते सुखे अमृत होऊनी का नासावे अमृता माझी. तैसा फळ हे तुचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा. का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाव्या नोहावे. जेत उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसा रुजोडे. आपुलेनी सुरवाडे उडोई ऐसा. तया उमापा माप का सुवावे. मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. सिद्ध असता का निमावे साधनवरी. परी हा बोल आगवा जरी विचारी जतसे पांडवा. तरी विशेषे या जीवा न चोजवेगा. नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृता. मूढयमाभिजानाति लोको माम जवमेवम. काजे योग माया पडळे हे झाले आहाती आंधळे. म्हणून प्रकाशाचे निदेह बयने लेखती माते. एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे. पाहे पा कवन जळ रसे रचित आहे. पौनु कवनातेन शिवेची आकाशकेन समायेची. हे असो एकुमीची विश्व आहे. वेदाहम समातीनातानी वर्तमानी चार्जुन. भविष्यानीच भूतानी मातु वेदन कश्यन. येथे भूते जे अंतितली तिये मीची होऊनी ठेली. आणि वर्तत आहाती जे तुली तीही मीची. का भविष्यमाने जियेही तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही होय ना जाय. धोराची या सापासी डोंबा बडिया न गव्हाळा ऐसी. संख्या न करवे कोणासी ते विभूतासी मिथत्वे. ऐसा मी पंडुसूता अनुस्य तो सदा असता. या संसार जो भूता तो आणि बोले. तरी तेची आता थोडीसी गोटी सांगिजेल परिजेसी. ते अहंकारा तनुसी वालभ पाडिले. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. तेत इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाच्या तारुण्य आली. तेत द्वेषेसी मांडली वराडिक. तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला. मग तो आजयाने वाढविला अहंकारे. जो धृतीसी सदा प्रतिकुळू नेमाही नागवे सळू. आशा रसे दोन दिलो झाला सात. असंतुष्टीच्या मदिरा मत्त होनी धनुर्धरा. विषयांचे वोवरा विकृतीशी. तेने भावशुद्धीचे वाटे विखुरले विकल्पाचे काटे. मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे. तेने भूते भांबावली म्हणून संसाराच्या आडवा माझी पडली. मग महादुःखाची घेतली दांडेवरी. एषा त्वंतगतं पापम जनाना पुण्यकर्मणाम. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मा दृढवता. ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखोनी सनाने. जे मतिभ्रमाचे पासावने घेतीचे ना. उजू एकनिष्ठेच्या पावली रगडुनी विकल्पाच्या भाली. महापातकाची सांडली अटवी जिही. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले. किंबहुना ते चुकले वाटवदेया. जरा मरण मोक्षाया माम श्रित्य यतंतिये. ते ब्रह्म तद्विदु कृत्सन मध्यात्म कर्म चाखिलम. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा. ऐसिया प्रयत्नाते असता विजयांची. तया तो प्रयत्नोची एके वेळे. मग समग्र परब्रह्मे फळे. ज्या पिकल्या रसुगळे पूर्णतेचा. ते वेळी कृतकृत्यता जग भरे. तेत अध्यात्माचे नवलपन पुरे. कर्माचे काम सरे विरमे मन. ऐसा अध्यात्म लाभू तया होय गा धनंजया. भांडवल जया उद्यमी मी.
तया ते साम्याच्या वाडी ऐक्याचे साधे कुळवडी तेत भेदाच्या दुबळवाडी नेनी जे तया. पण लोक तसे करीत नाहीत, व्यर्थच आपल्या हिताचा तोटा करतात. त्यांचे हे करणे तळहातावरील पाण्यात पोहण्यासारखे आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. किंवा अमृताच्या समुद्रात तोंड मिटून का बुडी मारावी आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण का करावी. अमृतात शिरून तोंडात अमृत न जाऊ देता मरावे हे असे का करावे. अमृतात सुखाने अमर का होऊ नये. अर्जुना, त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभव रूपे पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करणारा समर्थ का होऊ नये. त्या चिदाकाशात जितके वर जावे तितका आपल्याला सुखाने संचार करायला विस्तार मिळतो. त्या अमर्याद स्वरूपाला मोजमाप का लावावे. मी निराकार असता साकार का समजावे. मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीसाठी साधने करून का मरावे. अर्जुना, पण सर्व या बोलण्याचा विचार केला तर बहुत करून या जीवांना ही गोष्ट समजत नाही. कारण की ते योगमायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत. म्हणून ज्ञानप्रकाशाने मी उघड असूनही मला ते पाहत नाही. एरवी मी ज्याच्यात नाही अशी एक तरी वस्तू आहे काय. पहा की कोणते जलरस रहित आहेत. वारा कोणाला शिवत नाही, आकाश कशात नाही हे राहू दे. मीच एक या विश्वात व्यापून राहिलो आहे. या जगात जेवढे प्राणी होऊन गेले ते मद्रुपच झाले आणि हल्ली असणाऱ्या सर्व प्राण्यात मीच आहे. पुढे होणारे प्राणी माझ्याहून निराळे नाहीत. पण हे सर्व फक्त बोलायचे. वास्तविक काही होत नाही व जात नाही. दोरीवर भासणारा साप काळा का कवड्या का गव्हाळा रंगाचा असा कोणास निश्चय करता येत नाही. कारण प्राणी मिथ्या आहेत. अर्जुना, तसाच मी सर्व विश्वात ओतप्रत भरून राहिलो आहे आणि प्राण्यांच्या मागे जो संसार लागला आहे तो वेगळ्या प्रकाराने. आता तीच थोडीशी गोष्ट तुला सांगतो एक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकावर प्रेम जडले आणि त्यांना इच्छारूपी मुलगी झाली, मग तो कामरूप तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लावले. त्या दोहोंपासून द्वंद्व मोहरूपी मुलगा जन्मला. मग त्याचा आजूबाजू अहंकार त्याने त्याला वाढवले. छळणारा जो मोह तो धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो. आशारूपी दुधाने तो पुष्ट झाल्यामुळे तो द्वंद्व मोह नियमांना जुमानीत नाही. अर्जुना, तो असंतोष रूपी दारू पिऊन उन्मत्त होऊन विषयरूपी महालात विकृती रूपी स्त्री सह राहतो. त्या मोहाने शुद्ध भावनेच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरून निषिद्ध आचरणाचे मार्ग काढले. त्यामुळे प्राणी भांबावले. म्हणूनच ते संसारूपी अरण्यात पडले आणि मग महादुःखाच्या दांडक्याने बडवले गेले. असे हे विकल्परूपी पोकळ पण दिसण्यात तीक्ष्ण काटे पाहून जे पुरुष बुद्धिभ्रमाच्या पाशात सापडत नाहीत, ज्यांनी एकनिष्ठतेच्या पावलांनी ते विकल्परूपी काटे चिरडून महापातकांचे अरण्य मागे टाकले आहे व मग पुण्यमार्गाने धावत येत ते माझ्याजवळ आले. फार काय सांगू अर्जुना, असे जे भक्त काम मोहादी वाटमाऱ्यांच्या तटाक्यातून सुटले आहेत. सहज पाहिले असता अर्जुना, ज्यांची आस्था जन्ममरण नष्ट करील अशा प्रयत्नांना जन्म देते. त्यांचा प्रयत्न परब्रह्मरूपी फळाने फलद्रूप होतो. ते फळ फेकले की त्यातून पूर्णतारूपी रस गळू लागतो. अशा वेळेत त्याला कृतकृत्य जग भरून जाते. त्याची आत्मज्ञानाची हौस पुरते. कर्माचे प्रयोजन संपते व मन शांत होते. अर्जुना, ज्याच्या प्रयत्नाचे भांडवल मी असतो त्यालाच अशा प्रकारचा आत्मलाभ प्राप्त होतो. त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. ओम नमो रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम नमो ज्ञानराज माऊली नमः.